गाईस, तर आपण आज आपल्या बागेत आलेलो आहे आणि आंब्यांची सीझन आहे. तर आपल्याकडे हापूस, रायवल असे सर्व प्रकारचे आंबे भेटतात. तर आपल्या बाग ही पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाजूला सेक्टर 21 मानस आणि केटी कन्स्ट्रक्शनच्या ऑपोजिट साईडला आपली आंब्याची फार्म आहे, म्हणजे पगडे फार्म. तर तुम्हाला कधी पाहिजे असेल तर पनवेलमध्ये तक्क्यामध्ये नक्की व्हिजिट करा. तुम्हाला मी दाखवू शकतो. हे बघा, हे आंबे आहेत, ठीक आहे. हे रायवल आहेत, हे हापूस नाही, ते छोटे आहेत, हे रायवल आहेत. जे आपण त्याचा ज्यूस करतो ना, रायवल, ते आंबे आहेत. चला आता आपण पुढे जाऊया. इथे समोर एक आंबा दिसतोय आणि माझ्या बाजूला बघा किती आंबे आहेत, भरपूर सारे आंबे आहेत इकडे. हा हापूस आंबा आहे, आंब्यांचा आपण राजा म्हणतो त्याला, हापूस हा आंबा आहे. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे आंबे लागलेले आहेत आपल्या फार्ममध्ये. हे बघा, हे रायवल आंबे आहेत. कलर बघा त्याचा किती पिवळे आहेत, पण ते अजून तयार झालेलं नाही. साधारण यांना तयार व्हायला अजून 15 दिवस तर आरामात जाणार. 15 दिवसानंतर हे पूर्ण रेडी होणार खाण्यासाठी. हे हापूस आंबे मुख्य उन्हाळ्यामध्ये आमरस बनवण्यासाठी किंवा लोणचं वगैरे बनवण्यासाठी खूप वापरले जातात. आणि तुम्ही बघू शकता किती आंबे इकडे झाडाला लागलेले आहेत बघा. हा आंबा भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि चविष्ट आंब्यांच्या जातीपैकी एक आहे. महाराष्ट्रात याला हापूस आंबा म्हणून ओळखले जाते. मुख्य तर याची लागवड कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड होते आणि याला उष्ण व दमट हवामान हापूससाठी उत्तम असते. आता हापूस कसा ओळखायचा, तर रंग पिकलेला हापूस पिवळसर केशरी दिसतो, तसाच थोडा लालसर छटा असू शकते. जर खूपच हिरवा किंवा पूर्ण पिवळा असेल तर तुम्हाला शंका घ्यावी लागेल, कारण तो हापूस नसतो मग. आणि दुसरे तर त्याचा स्मेल, हापूस खूप गोड आणि नैसर्गिकयुक्त सुगंध येतो. पेठाजवळ वास घेतल्यानंतर सुगंध स्पष्ट जाणवतो. सुगंध नसेल तर तो खरा हापूस नसण्याची शक्यता असते. हापूसची जर आपण टेस्ट किंवा चव बघितली तर नैसर्गिक गोड आणि तीव्र सुगंध, तुरुनी याचा वास येतो, खायला एकदम गोड. आणि विशेष म्हणजे कोकण रिलिजनमधून हा हापूस सर्वात जास्त प्रसिद्ध आहे आणि भारतात आणि परदेशात खूप मागणी असते या हापूसला. तर ही अशी आपली आंब्यांची फार्म आहे. तुम्हाला जर आवडलं तर नक्की व्हिजिट करा. पनवेललाच आहे, तक्क्या गावामध्ये, कुठे लांब नाही आहे. रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. हार्डली 5 मिनटं स्टेशनवरून लागतात यायला. तर नक्की व्हिजिट करा कोणाला हवे असतील तर. हे बघा, हा रस्ता आहे, हा पिल्ले कॉलेजला जातो पनवेलवरून, म्हणजे तक्क्यावरून पिल्ले कॉलेजला जायला हा रस्ता आहे. त्याच्या बाजूलाच तुम्हाला आता ही दिसते, ही आमची फार्म आहे. फार्म 2 भागमध्ये डिवाईड झाले, मध्ये रस्ता आहे, दोन्ही बाजूला फार्म आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे, हे बघा, ही झाडं आहेत, ही आंब्यांची मोठी मोठी झाडं आहेत, तुम्ही बघू शकता.